यूं तो कई सौ सालों से औरंगजेब कब्र के नीचे है, लेकिन उसकी कब्र को लेकर राजनीतिक में भूचाल मचा हुआ है। औरंगजेब की कब्र हटाने की मांग पर जहां हिंदू समुदाय आक्रामक है, वहीं अब बीजेपी विधायक संजय उपाध्यक्ष और शिंदे गुट विधायक संजय गायकवाड़ ने भी कब्र हटाने की मांग की। इस दौरान बोलते हुए दोनों ने कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल पर भी जमकर निशाना साधा। औरंगजेब बादशाह हा या मातीतला नाही, हे सगळे शहा बाहेरच्या प्रांतातून आलेले आहेत आणि 26 वर्ष त्यांनी महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्रातल्या मराठी मुलकाचे तहेस नहेस त्याला केलं, लवलहान केला, मंदिरं पाडलीत, महिलांची अब्रू लुटल्यात, लोकांची हत्याकांड केल्या, जिजिया कर लावून लोकांकडून वसूल केली। त्याच्यामुळे संभाजीराजांची हत्या करणारा देखील क्रूरपणे हाच औरंगजेब बादशाह आहे। आणि म्हणून तो छावा चित्रपट पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे भारतभर आता सगळा हिंदू धर्म हा जागृत झालेला आहे की अशा क्रूरकर्म्याची कब्र देखील या ठिकाणी आम्हाला असता कामा नये। आता अफजल गुरु याची कब्र सरकारने बांधली नाही, लादेनला पकडलं, त्याला समुद्रात गाडलं, त्याची कब्र होऊ दिली नाही। मग जर अशा क्रूरकर्म्यांच्या हे बनल्या नाहीत, मग याची कब्र कशाला महाराष्ट्रात पाहिजे? आमचा बुलढाण्याचा हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचा प्रदेश हा निजामाची वैचारिक औलाद आहे। त्यांचे पूर्वज निजामांच्या चाकरीला होते, त्याच्यामुळे ते आजच नाही, सारखं त्यांना औरंगजेबाचा निजामाचा पुळका असतो। सामना आता हिंदुत्ववादी राहिलेला नाही। ज्या सामनामधून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे कडवट फुंकार सोडले, तो सामना आता औरंगजेबाच्या विचाराची लाचारी करायला लागलेला आहे। आणि त्याच्यामुळेच त्यांना ज्या औरंगजेबाचं कौर्य अख्ख्या जगाने पाहिलं, त्याचं शौर्य त्यांना आता आठवतं की त्याची कब्र म्हणजे शौर्याचं प्रतीक आहे। आणि तुम्ही इतिहास मोडायला निघाले का? अशी कब्र पडणं इतिहास नसतं मोडल्या जात। इतिहासाची पानं जी आहेत ही पुढचे करोडो वर्ष चालली जाणार आहेत आणि तो इतिहास धगधगताच राहणार आहे। आजच्या आजच उद्ध्वस्त केली झाली पाहिजे। गुलामीची कुठलीही निशाणी या देशात राहता कामा नये। निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल असं स्वप्न पडत होते, पण निवडणुकीनंतर काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्न झाला आणि म्हणून आता हे जे नवीन अध्यक्ष सकपाळजी झाले आहेत त्यांना कोण ओळखत सुद्धा नाही। आणि मग अशाच प्रकारे स्टेटमेंट करून कुठेतरी पिक्चरमध्ये येण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने सुरू आहे। पण महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारावर, त्यांच्या आदर्शावर, त्यांच्या नीतीवरती चालणार आहे। लोकांनी त्याचा स्वीकार केला आहे आणि काँग्रेसची मानसिकता ही गुलामीची मानसिकता आहे, औरंगजेबची मानसिकता आहे, त्याचा स्पष्टपणे महाराष्ट्राच्या जनतेने नकार दिला आहे।